जांभूळ हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. पण जांभूळ फळाची प्रोसेस आंब्यासारखी किंवा दुसऱ्या फळासारखी वरून दिसून येत नाही. कारण जोपर्यंत आपण जांभळं झाडाला लागत नाहीत, मोठी काळी काळी अशी दिसत नाही, तोपर्यंत आपण झाडापाशी जात पण नाही, जांभळं तोडत पण नाही. बरोबर आहे की नाही? मग आज तुम्हाला मी जांभळाची पुरी प्रोसेस दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो. व काही फळं कशी तयार होतात ते तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा लहान लहान बघा अशा बारीक अशा त्याला कळ्या येतात. कळ्या आल्यानंतर त्यातून हे फूल तयार होतं. तुम्ही कधी पाहिले का हे आंब्याचं दुसऱ्या फळांचं बाहेरून दिसतं त्यामुळे तुम्ही आंब्याला मोहर आला असं म्हणतात. खरं जांभळीचं आतल्या बाजून असतं, म्हणजे झाडाच्या मध्यभागी असतं, म्हणजे आतल्या बाजून पानाने झाकलेलं असतं. त्यामुळे जांभळीला बाहेरून हे फळ फूल कसं येतं ते दिसतच नाही आहे. मोठी जांभळं झाल्यानंतरच आपण त्या झाडाखाली जातो आणि जांभळं तोडून खातो. तर त्याची प्रोसेस अशी माहिती नसते आपल्याला. ते आज तुम्हाला दाखवते बघा व्हिडिओमधून. व काही कळी अशी येऊन फुलं उमलतात आणि नंतर फुलाचं ते वरल्या पाकळ्या वगैरे निघून जातात. आणि हे फक्त ते शंख म्हणजे आपल्या आईस्क्रीमचा कोन कसा असतो ना तसं ते राहतं पाठीमागं. आणि ह्यातून जे आता ते होल समोर दिसते म्हणजे तोंड दिसतंय त्याचं, त्या तोंडाच्या मागच्या देठापासून आपलं फळ म्हणजे जांभूळ तयार होतं. परंतु हे पहिल्यांदा आमच्या झाडाला लागलं तेव्हा मी म्हणायची ह्यांना की अहो आपल्या झाडाला हे असं काय लागलं आहे विचित्र, आणि जांभूळ कधी लागायचं आणि कसं तयार व्हायचं ते काय दिसत पण नाही आहे, फळ दिसत पण नाही आहे. असं म्हणजे मनात भीती वाटू राहिली. फक्त फुलं आली आणि झडून गेली अशी मनात भीती राहिली होती. तर ते फळ कसं तयार होतं हे गेल्या वर्षी आम्हाला प्रोसेस पूर्णपणे आम्ही बघितली. मग ह्या वर्षी भरपूर फुलं लागलेत, त्याला मोहर भरपूर आला आहे. त्यामुळे तुम्हाला पण दाखवावा. आपण जांभळं जोपर्यंत झाडाला लागत नाही तोपर्यंत झाडापाशी जात नाही आणि प्रोसेस आपल्याला माहिती नसते. आणि माझ्या घरी पण काल 2 दिवसापूर्वी ना 2 कस्टमर आहेत लेडीज. मग त्यांनी आतनं झाड बघितलं. त्यांना झाड माहीत आहे कशाचं आहे, खरी फूल कशाचं लागले कशामुळे लागले त्यांना माहीत नाही. कारण त्यांनी बघितलंच नाही की फळ तयार व्हायची प्रोसेस त्यांना कशी असते काय असते ते पाहिलीच नाही. मग त्यांनी मला विचारलं हे तर झाड आहे ना ते जांभळीचं दिसतंय, मग हे काय लागलंय. मग मी सांगितलं जांभळीला तो मोहर आलाय. जसं आंब्याला मोहर येतो तसे जांभळीला पण मोहर येतो. आणि ते मोहर आल्यावर ते पाकळ्या वगैरे झडून जातात आणि जांभळीचं फक्त ते शंकू आकृती देठ तेवढं राहतो आणि त्या देठातून जांभळ तयार होते, फळ तयार होतं, मोठं होतं. मग आजपर्यंत आम्हालाही माहिती नव्हतं. ज्यावेळी जांभळीचं झाड आमच्या दारात लावलं गेलं, जांभळ मोठी झाली आणि ज्यावेळी त्याला मोहर आला मग त्यावेळी मला समजलं की जांभळीला असा मोहर पण येतो आंब्यासारखा. आणि त्या मोहरामधून जेव्हा त्याच्या फुलाच्या पाकळ्या झडून जातात आणि पाठीमागं जो आईस्क्रीमसारखा देठ राहतो तयार, त्या देठाच्या पाठीमागून का ते फुगीर थोडा भाग दिसतो ना त्या देठाच्या पाठीमागं, तिथून ते फळ तयार व्हायला चालू होतं. मग तुम्ही कधी प्रोसेस बघितली का, पाहिले का, मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही दोघांनी तर हे प्रोसेस कधी पाहिली पण नाही आहे. जांभळीचं झाड बघितले, जांभळं भरपूर खाल्लेत. बरोबर आहे की नाही?